मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्याला जी माहिती मिळाली त्यावरून आपल्याला कळालंच असेल की मोबाईल आल्यामुळे जो काही इंटरनेट किंवा आपण वेबसाईट सर्च करत होतो किंवा आपण टेलिव्हिजन बघत होतो न्यूजसाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी, तर ते सर्व गोष्टी आता मोबाईलमध्ये उपलब्ध झाल्या आहे. कारण की ज्या काही शॉर्ट्स आणि जनरल इन्फॉर्मेशन असतात त्या आपल्याला यूट्यूब किंवा इंस्टाग्राम असतात किंवा फेसबुक बोला, त्यामध्ये ज्या काही शॉर्ट्स व्हिडिओ असतात त्यातून आपल्याला मिळत असतात. आणि इंटरनेटच्या लँग्वेजमध्ये जर बघायला गेलं तर जास्त ट्रॅफिक हे या शॉर्ट व्हिडिओद्वारेच जनरेट होत असते. आणि अशामुळेच ह्या ज्या काही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये कंपन्या आहेत त्या जास्तीत जास्त त्यांच्या ज्या ॲडव्हर्टाईज आहेत त्या ह्या प्लॅटफॉर्मवरती देत असतात. तर फॉर एक्झाम्पल सांगायचं जर बोललं तर आता तुम्ही बघा की एखादी योगाची वेबसाईट असेल किंवा एखादी जिमची वेबसाईट असेल, तर त्यावरती आर्टिकल असतील की तुम्ही बेसिक्स एक्सरसाइज कशी केली पाहिजे किंवा बेसिक योगा कसा केला पाहिजे. तर ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला वेबसाईटमध्ये फक्त सेंटेन्समध्ये किंवा अक्षरांमध्ये या गोष्टी आपल्याला वाचता येईल किंवा आपण वाचल्यानंतर आपल्याला समजता येईल. पण मित्रांनो, हाच जर योगा किंवा जिम या गोष्टी आपल्याला लाईव्ह दिसल्या तर त्या गोष्टी आपल्याला समजायला इतकं कठीण लागणार नाही जितकं कठीण आपल्याला ते आर्टिकल किंवा त्या वेबसाईटवरती समजून घ्यायला लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काही लोकांचा गैरसमज झाला असेल की आता हे जे काही वेबसाईट आपण सर्च करतो किंवा आपण न्यूज चॅनल बघतो तर ह्यामध्ये ज्या काही आर्टिकल असतात किंवा हे जे काही वेबसाईट असतात त्या आता हळूहळू ह्यांचा जो क्रेज आहे किंवा ह्यांचा जो ट्रेंड आहे तो आता हळूहळू कमी होत चालला आहे. तर मित्रांनो, असं नाही. आज देखील तुम्ही बघा ह्या ज्या काही मोठ्या वेबसाईट आहेत त्या अजूनही चांगल्या परीने चालत आहेत आणि त्यांचं जे मेंटेनन्स आहे म्हणजे आपण त्याला अपडेशन बोलतो ते पण व्यवस्थितरित्या होत आहे. का? कारण की त्यांनी त्यांचा जो सॉफ्टवेअर आहे तो पूर्णपणे अपडेट केला आहे. म्हणजे पहिले आपण जेव्हा वेबसाईट ओपन करत होतो तेव्हा आर्टिकल काही थोड्या प्रमाणात असायचे, इमेजेस असायचे. पण आता तुम्ही ह्या ज्या काही मोठ्या वेबसाईट आहेत त्या ओपन करा, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला व्हिडिओज पण दिसतील, AI व्हर्जन व्हिडिओज पण दिसतील किंवा तुम्ही तुमची क्वेरीज एखादी ॲड केली तर तुम्हाला डायरेक्टली मल्टिपल आन्सर त्या पाठीमागे तुम्हाला दिसतात. तर याचं उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता समजा गव्हर्नमेंटमध्ये एखादा जॉब आला तर त्या वॅकन्सीजची माहिती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओद्वारे दाखवण्यात येईल. पण जेव्हा त्याच वॅकन्सीबद्दल तुम्हाला फॉर्म फिल करायचा असेल तर तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये जाऊन फिल तर करू शकत नाही. तुम्हाला तो जर फॉर्म फिल करायचा असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली असते त्यावर क्लिक करून डायरेक्टली वेबसाईटमध्ये जाऊन तो फॉर्म फिल करावा लागेल. तर यासाठी मित्रांनो, वेबसाईट हे बघायला गेलं तर ऑफिशियली खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे ऑफिशियल कामं करण्यासाठी किंवा पर्सनल डॉक्युमेंटेशनसाठी आणि फक्त नॉलेज, शॉर्ट अँड स्वीटमध्ये नॉलेज किंवा एंटरटेनमेंट असो किंवा पॉलिटिक्स असो, तर या गोष्टी फक्त पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी तर आपल्याला इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा फायदा होत असतो वेबसाईटपेक्षा. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ई कॉमर्स साईट बघा. म्हणजे आता ई कॉमर्स साईट्स म्हणजे काय? फ्लिपकार्ट बोला, ॲमेझॉन बोला किंवा इतर ज्या काही रिटेलर साईट आहेत त्या बघा तुम्ही. तर त्या साईट्समध्ये आपण फक्त आपल्याला जे काही प्रोडक्ट बाय करायचं असेल त्याची इमेज दिसत असते आणि त्याबद्दल जे काही ऑफर्स वगैरे असतात या सगळ्या गोष्टी दिसत असतात. तर आता समजा आपल्याला एखादं प्रोडक्ट बाय करायचं असेल फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन या वेबसाईटमधून, तर आपण त्या इमेजला क्लिक करतो आणि तिकडे मग नंतर बायचं ऑप्शन असतं. आपण त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली ट्रान्झॅक्शनल साईटवरती जात असतो. म्हणजे आपले जे काही पेटीएम वगैरे, गुगल पे किंवा भीम UPI या साईट्सवरती आपल्याला नेण्यात येतं आणि डायरेक्टली तिथून आपण परचेस करून आपण ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट करत असतो. तर मित्रांनो, आपल्याला त्या बाय केलेल्या प्रोडक्टची इन डिटेल माहिती हवी असेल तर आपल्याला त्या प्रोडक्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करावी लागते आणि मग त्यानंतर आपल्याला त्या प्रोडक्टबद्दल सर्व माहिती इन डिटेलमध्ये त्या वेबसाईटवर दिसत असते. आता तिसरी गोष्ट जर म्हणायचं गेलं तर हे जे काही लोकल बिझनेस असतात आणि ज्या काही सर्व्हिसेस साईट असतात. आता लोकल बिझनेस म्हणजे काय? हे जे काही लोकल जे काही रिटेलर्स असतात किंवा होलसेलर असतात, जे काही शॉप्स वगैरे असतात किंवा हॉटेल्स असतात, ते त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट शॉर्ट व्हिडिओद्वारे करत असतात. पण मित्रांनो, हॉटेलचे रेट्स किंवा हॉटेलमधली जे काही फॅसिलिटीज आहे इन डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असेल तर ते या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या गोष्टी काय पाहायला मिळत नाही. आणि त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटमध्ये आपण जात असतो आणि त्या गोष्टी पाहत असतो. आणि दुसरी गोष्ट, या सर्व्हिसेस साईड असतात म्हणजे आता तुम्ही बघा MSRCTचे म्हणजे ज्या SD महामंडळ आहेत किंवा ज्या काही टुरिस्टच्या जे काही सर्व्हिसेस आहेत, तर यासाठी पण आपल्याला त्यांच्या वेबसाईटमध्ये जाऊन किंवा त्यांच्या ॲपमध्ये जाऊन इन डिटेल माहिती भरून सगळ्या गोष्टी मग नंतर आपल्याला रिझर्वेशन कन्फर्म करावं लागतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या ज्या काही वेबसाईट असतात किंवा ॲप्स असतात या खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ऑफिशियल कामांसाठी. आता चौथी गोष्ट जर सांगायचं म्हटलं तर मी मगाशी तुम्हाला सांगितल्या प्रकारे ज्या काही गव्हर्नमेंट साईट्स असतात किंवा ऑफिशियल ऑथॉरिटी साईट्स असतात, म्हणजे आता तुम्ही खान सर बघा, जे काय UPSC आणि MPSC जे काय गव्हर्नमेंट एक्झाम्सला बसतात तर त्या स्टुडंट लोकांना टीच करत असतात किंवा ज्या काही ॲडमिशनचे प्रोसेस असते खान सर यूट्यूबद्वारे वगैरे किंवा त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओद्वारे करत नाही. तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला खान सरच्या वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करावे लागते आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तिथं देण्यात येते. तर ओव्हरऑल बघायला गेलं मित्रांनो, तर वेबसाईट ज्या असतात
ते आपल्याला एखादी इन डिटेल माहिती हवी करून घ्यायची असेल किंवा एखादं लीगल डॉक्युमेंटेशन फाईल करायचं असेल किंवा काय, तर वेबसाईटचं असणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच इन डिटेल इन्फॉर्मेशनचं आपल्याला शॉर्ट आणि स्वीटमध्ये व्हिडिओग्राफीद्वारे आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपण यूट्यूब, इंस्टाग्राम हे जे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतात त्यांच्यावर त्यातून आपल्याला माहिती उपलब्ध करून आपण घेऊ शकतो. पण मित्रांनो, ह्या ज्या काही मोठ्या वेबसाईट असतात त्यांना चांगलं माहिती आज जरी यूट्यूब बोला, इंस्टाग्राम बोला किंवा फेसबुक बोला, हे जे काही सोशल मीडियाचे जायंट्स आहेत त्यांनी व्हिडिओजमध्ये किंवा AIsमध्ये खूप क्रांती केलेली आहे. म्हणून असे जे काही मोठ्या वेबसाईट असतात त्या व्हॅनिश होत नसतात, तर ते त्यांच्यामध्ये परिवर्तन करतात आणि त्यांच्या वेबसाईटला अजून हायली ॲडव्हान्स करतात. जेणेकरून जो काही ट्रॅफिक आहे तो त्यांच्या वेबसाईटवर तो जास्त आणण्यात येईल. तर चला मग मित्रांनो, आपला जो काही विषय आहे म्हणजे वेबसाईट, न्यूजपेपर आणि टीव्हीज वर्सेस यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक हा जो काही विषय आहे, तर त्याबद्दल बहुतेक तुम्हाला माहिती मिळालीच असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. चला मग, गुड बाय, टेक केअर, जय हिंद.